हॅलो बच्चो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आपण ट्रॅग्नोमेट्री चॅप्टर नंबर 3 ट्रॅग्नोमेट्री सेकंडमधली एक्सरसाइज 3.3 आपण स्टार्ट केलेली. तर एक्सरसाइज 3.3 मधला क्वेश्चन नंबर 3 प्रूव्ह द फॉलोइंग. आता क्वेश्चन नंबर 3 मधले आपल्याला काही क्वेश्चन ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचे आहेत आणि काही क्वेश्चन आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये करायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे, 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे आपल्याला हे प्रूफ करून दाखवायचे. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. तर बघा आता आपण काय करूया, ह्याची लेफ्ट हँड साईड घेऊ आणि राईट हँड साईड प्रूफ करूया. कशी प्रूफ करायची तर बघा, सोल्युशन लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू व्हॉट इज लेफ्ट हँड साईड, 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू. आता आपल्याला डबल अँगलचे हाफ अँगलचे फॉर्म्युले बघितलेले आहेत आपण. त्या फॉर्म्युल्यानुसार 1 मायनस कॉस 2 थिटाला लिहिता येतं 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय, आणि 1 प्लस कॉस 2 थिटाला लिहिता येतं 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा फॉर्म्युल्यानुसार. मग हे 2 2 कॅन्सल इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा पण कॉस स्क्वेअर थिटा काय असतो तर टॅन स्क्वेअर थिटा असतो. बघा आला आन्सर. right hand side. It is a very simple. Now next. तर बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, साइन 3x प्लस साइन x इंटू साइन x प्लस कॉस 3x मायनस कॉस x इंटू कॉस x इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या क्वेश्चनची पण आपल्याला लेफ्ट हँड साईड घ्यायची आणि राईट हँड साईड प्रूफ करायची. राईट हँड साईड काय 0, तर 0 आन्सर आणायचं आहे आपल्याला. बघा मग लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू साइन 3x प्लस साइन x इंटू साइन x प्लस कॉस 3x मायनस कॉस x इंटू कॉस x. लेफ्ट हँड साईड घेतली आपण. आता पुढच्या स्टेपला काय करायचं तर ह्या ब्रॅकेटच्या बाहेरच्या साइन एक्सने ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं. तर बघा मग साइन x इंटू साइन 3x साइन 3x इंटू साइन x प्लस साइन x इंटू साइन x साइन स्क्वेअर x प्लस तसंच ह्या ब्रॅकेटच्या बाहेरच्या कॉस एक्सने ह्या दोन्हीला मल्टिप्लाय करायचे. कॉस 3x इंटू कॉस x मायनस कॉस x इंटू कॉस x कॉस स्क्वेअर x इज इक्वल टू. आता ही टर्म आणि ही टर्म एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण आणि ब्रॅकेटमध्ये घेतानाच क्रम बदलून लिहितो. ब्रॅकेटमध्ये घेतानाच क्रम बदलून लिहितो. आधी कॉस 3x कॉस x लिहितो. कॉस 3x इंटू कॉस x आणि नंतर साइन 3x इंटू साइन x ब्रॅकेट क्लोज. आता हे एका ब्रॅकेटमध्ये घेताना ह्याची पण क्रम बदलून घेतो आणि मायनस कॉमन काढतो. मायनस जर कॉमन काढलं तर हे प्लसचं झालं कॉस स्क्वेअर x आणि इथून मायनस कॉमन काढलं तर हे मायनसचं होईल मायनस साइन स्क्वेअर x इज इक्वल टू. आता ह्या ब्रॅकेटमध्ये एक फॉर्म्युला तयार झाला कोणता, कॉस a कॉस b प्लस साइन a साइन b. ह्याला काय लिहितात तर ह्याला लिहितात कॉस 3x प्लस x. नाही इथं प्लस असेल तर इथं मायनस घ्यायचं. तर कॉस a मायनस b ला लिहितात कॉस a कॉस b प्लस साइन a साइन b मायनस, आणि इथं फॉर्म्युला तयार झाला कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. ह्याला काय लिहितात तर ह्याला लिहितात कॉस 2x इज इक्वल टू, हे डबल अँगलचा फॉर्म्युला आहे, ह्याला असं लिहितात. कॉस 3x मधनं x गेला 2x मायनस हा कॉस 2x एज इट इज इक्वल टू हा सिमिलर आहे कॉस 2x कॅन्सल राहिलं काय तर 0. आलं आन्सर 0. राइट हैंड साइड hence proved. Simple. Now next question number 3. बघा काय दिलाय, cos x plus cos y whole bracket square plus sin x plus sin y whole bracket square is equal to 4 cos square in the bracket x minus y divided by 2. आता ह्या क्वेश्चनची पण आपल्याला लेफ्ट हँड साइड घ्यायची आणि राईट हँड साइड प्रूफ करायची. मग बघा काय लेफ्ट हँड साइड, सोल्यूशन
left hand side. What is left hand side? Cos x plus cos y whole bracket square plus sin x plus sin y whole bracket square is equal to, आता आपल्याला आन्सर हे आणायचं आहे 4 cos स्क्वेअर x मायनस वाय डिवायडेड बाय 2. आता लेफ्ट हँड साईड घेतली आपण, ह्याचं एक्सपान्शन करू. मग ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन कसं करायचं, तर अल्जेब्राच्या फॉर्म्युलेनुसार a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस ट्वाईस ab प्लस बी स्क्वेअर, तो फॉर्म्युला यूज करू आपण. मग बघा, कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2 कॉस एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस स्क्वेअर वाय. इथं पण ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करायचे त्याच फॉर्म्युलेनुसार. a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस ट्वाईस ab प्लस बी स्क्वेअर. बघा, साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 टाइम्स साइन एक्स इंटू साइन वाय प्लस साइन स्क्वेअर वाय. एक्सपान्शन केलं आपण. आता इज इक्वल टू, आता सिमिलर एक्सच्या टर्म एका ब्रॅकेटमध्ये आणि वायच्या टर्म एका ब्रॅकेटमध्ये घेऊ. बघा, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स प्लस तसंच कॉस स्क्वेअर वाय प्लस साइन स्क्वेअर वाय एका ब्रॅकेटमध्ये प्लस तसंच ह्या दोन्ही टर्ममधला 2 कॉमन किंवा 1 करू ना, ॲडिशन होईल का, नाही 2 कॉमन काढतोय. ब्रॅकेटमध्ये राहील कॉस एक्स कॉस वाय प्लस साइन एक्स साइन वाय ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू. आता ही ट्रॅग्नोमेट्रीची फर्स्ट आयडेंटिटी तयार झाली. कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स काय असतं, 1 असतं प्लस ही पण ट्रॅग्नोमेट्रीची फर्स्ट आयडेंटिटी कॉस स्क्वेअर वाय प्लस साइन स्क्वेअर वाय 1 प्लस 2 टाइम्स. आणि इथं फॉर्म्युला तयार झाला कोणता, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बीचा. मग इथं ए म्हणजे एक्स साइन बी म्हणजे वाय, तर मग ह्याला काय लिहिणार, कॉस एक्स मायनस वाय लिहिणार इज इक्वल टू, इथं 1 प्लस 1 2 प्लस 2 कॉस एक्स मायनस वाय. ह्या दोन्ही टर्ममधनं जर 2 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील 1 प्लस कॉस एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 2 ॲज इट इज. आता 1 प्लस कॉस एक्स मायनस वायला काय लिहितात, तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलेनुसार याला लिहिणार 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स मायनस वाय डिवायडेड बाय 2 असं लिहिता येतं इज इक्वल. आता इथं 2 इंटू 2 4 कॉस स्क्वेअर एक्स मायनस वाय डिवायडेड बाय 2. आता हेच आन्सर आणायचं होतं का, बघा 4 कॉस स्क्वेअर एक्स मायनस वाय आपण 2 आला आन्सर. राईट हँड साईड, हेन्स प्रूव्ड. इट इज अ व्हेरी सिम्पल. नेक्स्ट, आता नेक्स्ट क्वेश्चन ह्याच्यासारखाच आहे पहा, फक्त थोडासा चेंज दिलेला आहे. चला ह्याच्यातच चेंज करतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला, परत लिहायची गरज नाही. म्हणजे 4 नंबरच्या क्वेश्चन लिहिण्यासाठी मी ह्याच्यातच थोडंसं मॉडिफाय करतो. बघा, इथं 3ला कट करतो 4. आता इथं मायनस दिलेलं आहे पहा त्यांनी, मायनस, इथं पण मायनस, आणि इथं कॉस स्क्वेअरच्या ऐवजी काय दिले, साइन स्क्वेअर दिलेलं आहे. तर हे क्वेश्चन दिलेलं आहे पहा. आता ह्याला पण काय करायचं आहे आपल्याला, परत लेफ्ट हँड साईड घेऊन सॉल्व करायचे. तर बघा लाईट गेलेली त्याच्यामुळे थोडंसं ब्लर दिसते, तरी बघा आता एवढा थोडासा फास्ट सॉल्व करून दाखवतो. जसं आपण पहिला सॉल्व केला आहे तसंच आता इथं चेंजेस करू आपण. 4मध्ये इथं मायनस पाहिजे, इथं मायनस पाहिजे, लेफ्ट हँड साईड घेतली, ह्याचं एक्सपान्शन केल्यावर इथं मायनस येईल आणि ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन केल्यावर इथं मायनस येईल. त्याच्यानंतर हे ब्रॅकेट तर सेम राहतील, इथं -2 येऊन जाईल. त्याच्यानंतर इथं -2 येऊन जाईल, इथं मायनस येऊन जाईल. त्याच्यानंतर बाकी इथं मायनस, आणि इथं फॉर्म्युला यूज करताना कॉस स्क्वेअरच्या ऐवजी साइन स्क्वेअर होईल, आणि इथं पण साइन स्क्वेअर. झालं, आलं आन्सर. हे 4 साइन स्क्वेअर एक्स मायनस वाय अपॉन 2 हे आलं आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल. झालं 4 पण, फक्त प्लस मायनस चेंजेस केले की तेच जसं 3 सॉल्व केलं तसंच 4 होतं.
नेक्स्ट घेऊया, म्हणजे ज्याला 3 समजला त्याला 4 सॉल्व करता येतो. 4 नंबरच्या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या याचा. तर बघा क्वेश्चन नंबर 5 सिंपल आहे. लेफ्ट हँड साईड घ्यायची, राईट हँड साईड प्रूफ करायची आपल्याला. चला बघूया क्वेश्चन काय दिलेला आहे. tan x प्लस cot x इज इक्वल टू 2 cosec 2x. टेक लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड, व्हॉट इज लेफ्ट हँड साईड. tan x प्लस cot x इज इक्वल टू, आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. tan x ला काय लिहिता येतं, sin x अपॉन cos x. cot x साठी काय आहे फॉर्म्युला, cos x अपॉन sin x इज इक्वल टू, ह्याची ॲडिशन करून घेऊ. ॲडिशन कशी करतात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. sin x इंटू sin x sin स्क्वेअर x प्लस cos x इंटू cos x cos स्क्वेअर x डिवायडेड बाय sin x इंटू cos x sin x इंटू cos x इज इक्वल टू, आता इथं न्यूमरेटरला ट्रॅग्नोमेट्रीची फर्स्ट आयडेंटिटी तयार झाली. sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x काय असतं, तर 1 असतं. 1 डिवायडेड बाय sin x इंटू cos x. आता मी काय करतोय, न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय करतो आणि डिनोमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करतो. असं कशासाठी केलंय, तर बघा 2 इंटू 1 2 डिवायडेड बाय, तर डिनोमिनेटरला एक फॉर्म्युला तयार झाला हे 2 आल्यामुळं. 2 sin x इंटू cos x काय असतो, sin 2x. हे 2 इंटू 1 जशाला तसं ठेवलं तरी चालेल, किंवा 2 इंटू 1 2च येते आपल्याला माहिती आहे, पण ते जशाला तसं कशासाठी ठेवलं, तर हे 2 समोर लिहिला आणि 1 अपॉन sin 2x म्हणजे काय असतो, तर cosec 2x असतो. ट्रॅग्नोमेट्रीचा आयडेंटिटी इंटर रिलेशनच्या फॉर्म्युलेनुसार 1 अपॉन sin 2x ला लिहिता येतं cosec 2x. आला आन्सर 2 cosec 2x. 2 cosec 2x. राईट हँड साईड, हेन्स प्रूव्ड. इट इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल. नेक्स्ट, तर बघा क्वेश्चन नंबर 6. लेफ्ट हँड साईड घ्यायची आणि राईट हँड साईड आपल्याला प्रूफ करायची. तर बघा सोल्युशनमध्ये लेफ्ट हँड साईड घेऊ आपण. cos x प्लस sin x डिवायडेड बाय cos x मायनस sin x मायनस cos x मायनस sin x डिवायडेड बाय cos x प्लस sin x. लेफ्ट हँड साईड घेतली आपण. आता राईट हँड साईडला काय आणायचं आपल्याला, 2 tan 2x आणायचे. चला ह्याची सबस्ट्रॅक्शन करून घेऊ. मग ह्याची सबस्ट्रॅक्शन कशी करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. मग हे सारखं आहे म्हणल्यावर सारख्याचा स्क्वेअर, म्हणजेच cos x प्लस sin x इंटू cos x प्लस sin x होल ब्रॅकेट स्क्वेअर, मायनसला मायनस. cos x मायनस sin x इंटू cos x मायनस sin x cos x मायनस sin x ब्रॅकेट स्क्वेअर होल डिवायडेड बाय cos x मायनस sin x इंटू cos x प्लस sin x. तर डायरेक्ट फॉर्म्युला तयार होतो एक. कोणता फॉर्म्युला तयार होते, तर a मायनस बी इंटू ए प्लस बी, म्हणजेच cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x. सिम्पल. इज इक्वल टू, आता ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करून घेऊ आणि ह्या पण ब्रॅकेटचं एक्सपान्शन करून घेऊ. मग इथं काय करूया आपण, a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला यूज करूया. तो फॉर्म्युला काय असतो, a स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि इथं a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला यूज करूया. तो फॉर्म्युला असतो a स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. करा एक्सपान्शन. cos स्क्वेअर x प्लस 2 cos x इंटू sin x प्लस sin स्क्वेअर x मायनस, हिअर ब्रॅकेट इज मस्ट. कशामुळं, तर हे मायनस पुढं सगळ्याला अप्लाय होणार आहे, हे मायनस, म्हणून जशाला तसं आणि ब्रॅकेट दिला. आता इथं a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युल्यानुसार cos स्क्वेअर x मायनस 2 टाइम्स cos x इंटू sin x प्लस sin स्क्वेअर x. एक्सपान्शन केलं आपण डिवायडेड बाय, आता वाटलंच ते ब्रॅकेट इथंच ओपन करून घेऊ. मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू प्लस मायनस, ब्रॅकेट केला ओपन. आणि डिनॉमिनेटरला cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x काय असतं, तर cos 2x असतो. आपल्याला डबल अँगलचा फॉर्म्युला माहिती आहे. cos 2x ला cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x असं लिहिता येतं. आता काही कॅन्सल होते का,
तर प्लस कॉस स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल होत आहे. तसंच प्लस साईन स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स कॅन्सल होत आहे इज इक्वल टू आता इथं 2 कॉस एक्स इंटू साईन एक्स आणि 2 कॉस एक्स इंटू साईन एक्स, त्याला लिहिता येईल 4 कॉस एक्स इंटू साईन एक्स डिवायडेड बाय कॉस 2x इज इक्वल टू, ह्याला आपण असं लिहू शकतो 4ला 2 इंटू 2, आता साईन एक्स आधी लिहितो आणि कॉस एक्स नंतर लिहितो, म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये क्रम बदलला तरी चालतो. मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह. कॉस 2x ॲज इट इज इक्वल टू 2 ॲज इट इज. परत इथं फॉर्म्युला तयार झाला 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स. 2 साईन एक्स इंटू कॉस एक्सला लिहितात साईन 2x डबल अँगल फॉर्म्युला डिवायडेड बाय आणि हा कॉस 2x ॲज इट इज. मग इज इक्वल टू हा 2 ॲज इट इज आणि साईन 2x आपण कॉस 2x काय असतो तर टॅन 2x असतो. टॅन 2x झालं, हेच आन्सर आणायचं होतं. 2 टॅन 2x 2 टॅन 2x राईट हँड साईड. हेन्स प्रूव्ड. सिंपल होता. पुढचा बघूया. क्वेश्चन नंबर 7. आता क्वेश्चन नंबर 7 बघा काय दिलं आहे. √2 प्लस √2 प्लस √2 प्लस 2 कॉस 8x इज इक्वल टू कॉस एक्स. आता जरी कॉम्प्लिकेट दिला असेल पण सिम्पल आहे. व्यवस्थित म्हणजे प्रॉपर जर तुम्ही फॉर्म्युले यूज केले तर अगदी सोपं आहे. बघा स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व करूया. तर ह्याची पण आपण लेफ्ट हँड साईड घेऊ आणि राईट हँड साईड प्रूफ करू. काय दिली लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू √2 प्लस √2 प्लस √2 प्लस 2 कॉस 8x इज इक्वल टू √2 प्लस √2 प्लस √, ह्या दोन्ही टर्ममधला मी 2 कॉमन काढतो. ब्रॅकेटमध्ये राहील 1 प्लस कॉस 8x ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू √2 प्लस √2 प्लस, आता इथं पहा √2 1 प्लस कॉस 8xला लिहिता येतं 2, इथे इंटू टाकूया 2 1 प्लस कॉस 8xला लिहिता येतं 2 कॉस 8xच्या अर्धे म्हणजे 4x आणि स्क्वेअर होईल 2 कॉस स्क्वेअर 4x असं लिहिता येतं. 1 प्लस कॉस 8xला लिहिता येतं 2 कॉस स्क्वेअर 4x फॉर्म्युलेनुसार. कोणत्या 1 प्लस कॉस थिटाच्या फॉर्म्युलेनुसार. 1 प्लस कॉस थिटाला लिहिता येतं 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 त्या फॉर्म्युलेनुसार लिहिलं. मग बघा आता इथं इज इक्वल टू √2 प्लस √2 प्लस √2 इंटू 2 4 कॉस स्क्वेअर 4x. आता ह्याच्यात स्क्वेअर रूट निघेल पहा. √2 प्लस √2 प्लस 4चं स्क्वेअर रूट 2 आणि इथे स्क्वेअर रूट कॅन्सल झालं कॉस 4x इज इक्वल टू √2 प्लस √. आता परत ह्या दोन्हीमधला 2 कॉमन काढू शकतो आपण. 2 जर कॉमन काढला तर 1 प्लस कॉस 4x राहिला इज इक्वल टू √2 प्लस √2 इंटू, आता परत इथं 1 प्लस कॉस 4xला लिहिता येईल 2 कॉस स्क्वेअर 2x इज इक्वल टू √2 प्लस √2 इंटू 2 4 आणि हा कॉस स्क्वेअर 2x इज इक्वल टू √2 प्लस 4चं स्क्वेअर रूट 2 आणि इथं स्क्वेअर रूट कॅन्सल कॉस 2x राहिला इज इक्वल टू √. ह्या दोन्ही टर्ममधला 2 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहिलं 1 प्लस कॉस 2x इज इक्वल टू √2 इंटू, परत इथं आता 1 प्लस कॉस 2x तर 1 प्लस कॉस 2xला लिहिता येतं 2 कॉस स्क्वेअर x इज इक्वल टू √2 इंटू 2 4 कॉस स्क्वेअर x. आता ह्याचं स्क्वेअर रूट काढता येईल. बघा 4चं स्क्वेअर रूट 2 आणि इथं स्क्वेअर रूट कॅन्सल कॉस x राईट हँड साईड. बघा हेच आणायचं होतं का 2 कॉस x आला आन्सर.
फक्त स्टेप बाय स्टेप व्यवस्थित फॉर्म्युला यूज करायचा, वारंवार तेच फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर आलं आन्सर आपलं 2 cos x. राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड घेतली आपण, राईट हँड साईड प्रूफ केली, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट. तर बघा क्वेश्चन नंबर 8. टेक अ लेफ्ट हँड साईड अँड प्रूव्ह राईट हँड साईड. बघा लेफ्ट हँड साईड काय दिलेली, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू 16 sin theta into cos theta into cos 2 theta into cos 4 theta into cos 8 theta. लेफ्ट हँड साईड घेतली आपण. आता लेफ्ट हँड साईड घेतली, आपल्याला आन्सर आणायचं आहे sin 16 theta. आता मी ह्या 16ला असं लिहू शकतो 8 into 2, 8 दोन्ही 16 लिहू शकतो फॅक्टरमध्ये. मग हे ब्रॅकेटमध्ये घेतो sin थिटा इंटू कॉस थिटा, इथं ब्रॅकेट क्लोज करतो. हे ॲज इट इज cos 2 थिटा इंटू cos 4 थिटा इंटू cos 8 थिटा इज इक्वल टू 8 ॲज इट इज. आता इथं ब्रॅकेटमध्ये एक फॉर्म्युला तयार झाला आहे, म्हणूनच इथं ब्रॅकेट टाकलं मी. 2 sin थिटा इंटू कॉस थिटाला काय लिहिता येतं, sin 2 थिटा लिहिता येतं. आणि बाकीचं कशाला तसं cos 2 थिटा इंटू cos 4 थिटा इंटू कॉस 8 थिटा इज इक्वल टू, परत ह्या 8ला लिहितो मी 4 इंटू 2, 4 दोन्ही 8, म्हणजे ह्या 8ला फॅक्टरमध्ये असं लिहू शकतो. आणि इथं ब्रॅकेट टाकलं मी. परत ह्या दोन्हीला ह्याच्यासोबत घेतो sin 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा ब्रॅकेट क्लोज. पुढच्या टर्म ॲज इट इज cos 4 थिटा इंटू कॉस 8 थिटा इज इक्वल टू 4 ॲज इट इज. आता परत ब्रॅकेटमध्ये तोच फॉर्म्युला तयार झाला डबल अँगलचा 2 sin 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा, जो इथं वापरला आपण. इथं सिंगल थिटा होता तर डबल थिटा झाला. आता इथं डबल थिटा इथं काय होणार 4 थिटा होणार, अजून त्याच्या डबल होणार. मग याला लिहिणार आपण sin 4 थिटा आणि हे ॲज इट इज cos 4 थिटा इंटू कॉस 8 थिटा इज इक्वल टू, ह्या 4ला लिहू शकतो मी 2 इंटू 2, 2 इंटू 2 4. आता या दोन्हीला ह्याच्यासोबत ब्रॅकेटमध्ये टाकू आपण sin 4 थिटा इंटू कॉस 4 थिटा ब्रॅकेट क्लोज इंटू कॉस 8 थिटा इज इक्वल टू 2 ॲज इट इज. परत ह्या ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युला तयार झाला 2 sin 4 थिटा इंटू कॉस 4 थिटा, ह्याला लिहिणार आपण sin 8 थिटा आणि पुढची टर्म ॲज इट इज कॉस 8 थिटा. परत फॉर्म्युला तयार झाला 2 sin 8 थिटा इंटू कॉस 8 थिटा, ह्याला लिहिणार sin 16 थिटा. हेच आणायचं होतं का बघा, हे आलं sin 16 थिटा. राईट हँड साईड हेन्स प्रूव्ड. स्क्रीनशॉट काढून घ्या, सिंपल आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 9. काय दिला आहे sin 3x अपॉन cos x प्लस cos 3x अपॉन sin x इज इक्वल टू 2 cot 2x. लेफ्ट हँड साईड घ्यायची, राईट हँड साईड प्रूफ करायची. टेक अ लेफ्ट हँड साईड sin 3x डिवायडेड बाय cos x प्लस cos 3x डिवायडेड बाय sin x. लेफ्ट हँड साईड घेतली आपण. आता ह्याची ॲडिशन करू आपण. ॲडिशन कशी करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून sin 3x इंटू sin x, sin 3x इंटू sin x प्लस cos 3x इंटू cos x, cos 3x इंटू cos x डिवायडेड बाय sin x इंटू cos x, sin x इंटू cos x इज इक्वल टू. न्यूमरेटरला फॉर्म्युला तयार झाला आहे कोणता, cos a cos b प्लस sin a sin b. मग कोणता आहे cos a मायनस b, त्याला लिहू शकतो आपण. cos a मायनस b, a मायनस b म्हणजे काय 3x मायनस x डिवायडेड बाय sin x इंटू cos x इज इक्वल टू. आता इथं पहा cos 3x मधनं x गेला 2x राहिला डिवायडेड बाय sin x इंटू cos x. आता ह्या स्टेपला काय करतो मी, न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करतो. हे ॲडजस्टमेंट कशासाठी केलं आहे, तर न्यूमरेटर ॲज इट इज राहील 2 cos 2x आणि 2 इथं आणल्यामुळं आपल्याकडे फॉर्म्युला तयार झाला 2 sin x इंटू cos x. मग 2 sin x इंटू cos x ला काय लिहितात, तर sin 2x लिहितात.
मग इज इक्वल टू हा 2 ॲज इट इज. परत फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला cos 2x अपॉन sin 2x cot 2x असतो. बघा हेच पाहिजे होतं का 2 cot 2x आला आन्सर. राईट हँड साईड. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 3 मधले 1 to 9 पर्यंतचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेले काही क्वेश्चन कव्हर करू. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.